हॅलो विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण स्टेबल मल्टीव्हायब्रेटर बघितलं होतं. तर स्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये ज्या दोन स्टेट असतात ते टेम्पररी स्टेबल असतात आणि वन टेम्पररी स्टेटमधून दुसऱ्या टेम्पररी स्टेटमध्ये बदल करायचा असेल तर त्याला ट्रिगरिंगची आवश्यकता नसते आणि म्हणून त्याला आपण फ्री रनिंग स्टेबल मल्टीव्हायब्रेटरसुद्धा असे म्हणतात. तर हे आपण स्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये बघितलं होतं. तर आता आपण स्टेबल मल्टीव्हायब्रेटरचा उपयोग आपण स्क्वेअर वेव्ह जनरेटर म्हणून कसे करतात ते आपण आज बघूया. तर पहा, ॲक्च्युअली स्टेबल मल्टीव्हायब्रेटर आणि स्क्वेअर वेव्ह जनरेटर याच्यामध्ये बेसिकली काही फरक नसतो. फरक एवढाच असतो, तर तुम्ही बघितलेला आहे की त्याच्यामध्ये जो आहे हा स्टेबल मल्टीव्हायब्रेटर सारखाच सर्किट असतो. याच्यामध्ये फक्त रेजिस्टर RBच्या ॲक्रॉसमध्ये एक डायोड लावलेला असतो आणि हा डायोड का लावलेला असतो आपण ते बघूया. तर याच्यामध्ये सुद्धा पिन नंबर 4 आणि 8 हे VCCला दिलेलं असते. एक व्हॅरिएबल रेजिस्टन्स पोटेन्शियोमीटर RA हा पिन नंबर 4 आणि 7 मध्ये जोडलेला असतो. तर रेजिस्टन्स RB हा पिन नंबर 7 आणि पिन नंबर 2-6 जिथं शॉर्ट केलेला असतो तिथं जोडलेला असतो आणि एक डायोड हा रेजिस्टन्स RBच्या ॲक्रॉसमध्ये पॅरेललमध्ये जोडलेला असतो. तर कॅपॅसिटर C हा पिन नंबर 1 आणि या 6ला जोडलेला असतो. पहा या ठिकाणी, ठीक आहे. आणि पिन नंबर 5 अगदी स्टेबल मल्टीव्हायब्रेटर सारखाच या ठिकाणी कॅपॅसिटर 0.1 मायक्रोफॅरेडचा जोडून बायपास केलेला असतो आणि 3 नंबरपासून आउटपुट काढलेला असतो. तर आउटपुटमध्ये आपल्याला हे स्क्वेअर वेव्ह मिळते. हे कशी स्क्वेअर वेव्ह मिळते तर आपण आता बघूया. तर फॉर स्क्वेअर वेव्ह जनरेटर चार्जिंग टाईम अँड डिस्चार्जिंग टाईम ऑफ कॅपॅसिटर्स शुड बी इक्वल. हे आपण त्या दिवशीच बघितलं आहे की स्क्वेअर वेव्ह आपल्याला पाहिजे असेल तर स्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये जे चार्जिंग टाईम आणि डिस्चार्जिंग टाईम आहे ते इक्वल पाहिजे आणि ते आपण बघितलेलं आहे की TC = TD = T/2. तर जर असं असेल तर आपल्याला आउटपुटमध्ये स्क्वेअर वेव्ह मिळतो. म्हणजे याच्यामध्ये चार्जिंग टाईम आणि डिस्चार्जिंग टाईम हे इक्वल असतात. ठीक आहे, एवढं समजलं. तर या ठिकाणी डायोड जोडलेला असतो. तर डायोडचा उपयोग कशासाठी होतो? सो डायोड कॅन बी ऑब्टेन बाय कनेक्टिंग अ डायोड D अक्रॉस. म्हणजे हे जे टायमिंग आहे याचं चार्जिंग टाईम आणि डिस्चार्जिंग टाईम हे जे इक्वल जे ठेवते त्याच्यासाठी हा डायोड कनेक्ट केलेला असतो. म्हणजे चार्जिंग अँड डिस्चार्जिंग टाईम शुड बी इक्वल. दॅट्स वाय the diode is connected across the capacitor RB. So RB resistors of stable multivibrator. Now capacitor C charges through resistance RA. हा जो कॅपॅसिटर रेजिस्टन्स असतो हा चार्जेस होतो थ्रू द रेजिस्टर RA अँड डायोड D. हा जो कॅपॅसिटर आहे हा थ्रू रेजिस्टर RA आणि डायोड Dच्या द्वारे काय होतो? चार्ज होतो. चार्जेस 2/3 VCC. तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणचं व्होल्टेज 2/3 VCC झालं तर काय होईल? अँड डिस्चार्ज थ्रू रेजिस्टन्स RB आणि RBच्या थ्रू हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो टिल द कॅपॅसिटर व्होल्टेज = 1/3 VCC. तुम्हाला माहीत आहे की चार्जिंग जे होत असते 2/3 VCC आणि डिस्चार्जिंग ते होत असते 1/3 VCC पर्यंत. तर 1/3 VCC झालं की काय? सायकल रिपीट अगेन, हेन्स स्क्वेअर वेव्ह इज ऑब्टेन. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही सायकल रिपीट होत असते आणि आपल्याला स्क्वेअर वेव्ह आउटपुटमध्ये मिळत असते. हे रेजिस्टन्स RA यूज टू ॲडजस्ट द वेव्हफॉर्म एक्झॅक्टली. या ठिकाणी हा जो व्हॅरिएबल रेजिस्टर जोडलेला आहे तर एक्झॅक्ट जर आपल्याला स्क्वेअर वेव्ह नाही मिळत असेल तर याला आपण व्हॅरी करून म्हणजे याची व्हॅल्यू चेंज होईल. तर त्याच्यानं आपण टाईम ॲडजस्ट करून परफेक्ट आपल्याला स्क्वेअर वेव्ह या ठिकाणी मिळू शकतो आणि म्हणून या ठिकाणी रेजिस्टन्स हा
आर ए जो रेजिस्टर आहे व्हॅरिएबल ठेवलेला असतो फॉर ॲडजस्ट द प्रॉपरली स्क्वेअर वेव्ह, वी गेट द प्रॉपर स्क्वेअर. तर याप्रमाणे सेम आहे स्क्वेअर वेव्ह जनरेटर आणि स्टेबल मल्टीव्हायब्रेटर. आता सांगितल्याप्रमाणे फक्त या ठिकाणी रेजिस्टर आर बीच्या अक्रॉस डायोड जोडलेला असतो आणि हा डायोड जो आहे याच्यामुळे चार्जिंग टाईम आणि डिस्चार्जिंग टाईम हा इक्वल ठेवलेला जातो. तर अशाप्रमाणे याची वर्किंग असते. तेच आहे की 2/3 VCC झालं व्होल्टेज तर कंपॅरेटर 1 ऑपरेट होतो आणि 1/3 VCC झालं तर खालचा जो कंपॅरेटर असतो 1 हा ॲक्टिवेट होतो आणि याप्रमाणे याचं वर्किंग असते आणि आपल्याला आउटपुट हे मिळत असते. तर याला स्क्वेअर वेव्ह जनरेटर असे म्हणतात. तर आता याच्यानंतर पाहूया आपण मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. तर बघा मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये काय असते, डायग्राम कसं असते. तर मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये थोडंसं वेगळं असते. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पिन नंबर 4 आणि 8 हे दोन्ही शॉर्ट करून याला VCC दिलेला असतो. तर याच्यामध्ये 2 स्ट्रिंग बनवलेले असतात. एक स्ट्रिंगमध्ये काय असते की एक व्हॅरिएबल रेजिस्टन्स आणि 6 आणि 7 शॉर्ट करून त्याला याच्यामध्ये कॅपॅसिटर जोडलेला असतो आणि जे दुसरी जी स्ट्रिंग असते त्याच्यामध्ये एक रेजिस्टर फिक्स रेजिस्टर म्हणजे 1K व्हॅल्यूचं दिलेलं आहे या ठिकाणी, तो जोडलेला असतो आणि एक स्विच जोडलेली असते. हे स्विच आहे या ठिकाणी सिंगल पोलवाली, सिंगल पोल सिंगल वेज स्विच, ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे पिन नंबर 1 हा ग्राउंड असतो आणि हा पिन नंबर 5 जो कंट्रोल व्होल्टेजसाठी असतो. त्याचा उपयोग नसला की आपण याला ग्राउंड करणं आवश्यक असते. तर याला आपण या ठिकाणी ग्राउंड केलेला आहे. 0.01 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर जोडलेला आहे. त्याप्रमाणे याच्या वेव्हफॉर्म्स आहेत ह्या पहा. ट्रिगरिंग, कारण की या ठिकाणी ट्रिगरिंगची आवश्यकता असते, ते पुढे सांगणारच आहे मी. तर हे ट्रिगरिंग पल्स आहे. समजा त्याचा एम्प्लिट्यूड आहे 0 to 10 व्होल्ट म्हणजे 10 व्होल्ट मॅक्झिमम. तर हे ट्रिगरिंग पल्स आहे. हे निगेटिव्ह गोईंग साईड आहे आणि हे वरची पॉझिटिव्ह साईड. त्याच्यानंतर हे आउटपुट आपल्याला याप्रमाणे मिळेल. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं हे आउटपुट वेव्हफॉर्म्स आहे, ठीक आहे. आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचे व्होल्टेजची वेव्हफॉर्म ही आहे. दिस इज डिस्चार्जिंग टाईम, 0 व्होल्टेज. दिस इज चार्जिंग टाईम अँड अगेन हे डिस्चार्ज म्हणजे हे याप्रमाणे पुन्हा एवढा डिस्चार्ज असतो, पुन्हा मग चार्ज होतो याप्रमाणे. तर आता आपण याच्या मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरच्या डिटेलमध्ये बघूया. तर मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हॅज 1 स्टेबल स्टेट अँड 1 टेम्पररी स्टेट. आपण काय पाहिलं होतं की स्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये दोन्ही स्टेट टेम्पररी स्टेट असतात, परंतु याच्यामध्ये एक स्टेट जे असते ते स्टेबल असते आणि दुसरी जी असते एक टेम्पररी स्टेट असते. आणि टू चेंज द स्टेबल स्टेट टू टेम्पररी द मल्टीव्हायब्रेटर रिक्वायर द ट्रिगरिंग पल्स. तर याच्यामध्ये जर आपल्याला स्टेट चेंज करायचे आहे टेम्पररीमध्ये तर मल्टीव्हायब्रेटरला ट्रिगरिंगची आवश्यकता असते. तसे स्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये नसते, म्हणून त्याला आपण फ्री रनिंग मल्टीव्हायब्रेटर म्हणतो. व्हेन मल्टीव्हायब्रेटर चेंजेस टू टेम्पररी स्टेट, जेव्हा मल्टीव्हायब्रेटर चेंज होतो टेम्पररी स्टेटमध्ये, देन आफ्टर सम टाइम इट गोज टू इट्स ओरिजिनल स्टेट, ठीक आहे. जेव्हा मल्टीव्हायब्रेटर टेम्पररी स्टेट चेंज होतो, जस्ट आफ्टर सम टाइम इट गोज टू ओरिजिनल स्टेट, म्हणजे त्याच्यानंतर तो लगेचच आपल्या ओरिजिनल स्टेटमध्ये येतो. फॉर दॅट इट डज नॉट रिक्वायर एनी ट्रिगर पल्स. याच्याकरता म्हणजे ओरिजिनल स्टेटमध्ये जाण्याकरता त्याला ट्रिगरिंगची आवश्यकता नसते. आता वर्किंग पहा. इनिशियली काय असतं, इनिशियली व्हेन ट्रिगरिंग पल्स इज नॉट अप्लाइड. सुरुवातीला हे ट्रिगरिंग पॉईंट आहे, हे पहा या ठिकाणी जम्पर दिलेला आहे आणि हा दुसऱ्या स्ट्रिंगला जोडलेला आहे. तर इनिशियली व्हेन ट्रिगरिंग पल्स इज नॉट अप्लाइड देन कॅपॅसिटर इज कम्प्लिटली डिस्चार्ज. इनिशियली जर ट्रिगरिंग पल्स दिलं नाही तर हा कॅपॅसिटर काय असतो, कम्प्लिटली डिस्चार्ज असतो. अँड व्होल्टेज ऑफ ट्रिगरिंग इनपुट इज हाय. जेव्हा ट्रिगरिंग इनपुटचे व्होल्टेज हे हाय असते, याच्यामध्ये पहा हे हाय व्होल्टेज म्हणजे हा वाला पॉईंट, ठीक आहे. तर जेव्हा हे हाय असते, व्होल्टेज ऑफ ट्रिगरिंग इनपुट इज हाय विच इज इक्वल टू VCC. किती?
इक्वल टू VCC हा म्हणजे ऑन अप्लिकेशन ऑफ ट्रिगरिंग पल्स द आउटपुट ऑफ कंपॅरेटर C2 चेंजेस फ्लिप फ्लॉप टू सेट द कंडिशन हॅन्स आउटपुट बार की. जसं तुम्हाला सांगितलं होतं की IC555च्या फंक्शनिंगमध्ये अगदी त्याच प्रकारचं या ठिकाणी होतं. तर जेव्हा काय होतं की ट्रिगरिंग पल्स दिल्यावर कॉम्पॅरेटर सेकंड म्हणजे C2 कॉम्पॅरेटर हा ॲक्टिवेट होतो, म्हणजे तो चेंजेस करतो कोणाला, फ्लिपफ्लॉपच्या स्टेटला, म्हणजे सेट करतो कंडिशन. कॉम्पॅरेटर 1 हा रीसेट करतो, तर या ठिकाणी हा कॉम्पॅरेटर C2 काय करतो, सेट करतो, सेट द कंडिशन ऑफ फ्लिपफ्लॉप हॅन्स आउटपुट ऑफ फ्लिपफ्लॉप इक्वल टू 0, म्हणजे बार क्यू जो आपण आउटपुट दाखवतो फ्लिपफ्लॉपचा तो काय मिळतो 0 म्हणजे लो. ॲट द सेम टाईम ट्रान्झिस्टर T1 इज अप. तर तुम्हाला माहिती आहे की आउटपुट जर फ्लिपफ्लॉपचा 0 असेल तर बायसिंग व्होल्टेज ट्रान्झिस्टरला मिळाल्यामुळे T1 ट्रान्झिस्टरला तोही ऑफ होतो. याच्याकरता तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की ते बेसिक जे फंक्शनल डायग्राम फंक्शनल वर्किंग आहे IC555 ते पुन्हा त्याच्यावर रीड करून त्याला वाचायचं की वर्किंग कशी आहे. तीच वर्किंग प्रत्येक मल्टीव्हायब्रेटरमध्ये जवळजवळ सिमिलॅरिटी असते किंवा सारखीच असते. तर त्यामुळे ट्रान्झिस्टर T1 हा ऑफ होतो. द डिस्चार्ज कॅपॅसिटर नाव स्टार्ट द चार्जिंग टुवर्ड VCC. आता काय होईल मग की जो डिस्चार्ज झालेला कॅपॅसिटर आहे तो पुन्हा चार्जिंग होणं सुरू होईल कोणाकडे, VCCकडे, थ्रू द रेजिस्टर R. या रेजिस्टरच्या Rद्वारे तो कॅपॅसिटर चार्ज होणं सुरू होईल. आणि जेव्हा अक्रॉस द कॅपॅसिटर इज ग्रेटर दॅन 2/3, जेव्हा याचे व्होल्टेज 2/3 ऑफ VCC म्हणजे VCC 2/3 एवढं होईल किंवा याच्यावर जाईल, तेव्हा काय होईल, द कॉम्पॅरेटर C1 चेंजेस द फ्लिपफ्लॉप. त्यावेळेस कॉम्पॅरेटर C1 काय होईल, ॲक्टिवेट होईल, ऑन होईल आणि तो फ्लिपफ्लॉपच्या स्टेटला रीसेट करेल. मागं सांगितल्याप्रमाणे फ्लिपफ्लॉप रीसेट होईल तर काय होईल, आउटपुट फ्लिपफ्लॉपचं काय होईल, हाय होईल. पहिल्या वेळेस जेव्हा 0 झालं होतं तर आता 0च्या ठिकाणी काय येईल, म्हणजे बार क्यू इक्वल टू 1 म्हणजे हाय होईल. त्यामुळे काय होईल की आता हे जे हाय व्होल्टेज आहे हे ट्रान्झिस्टर T1ला मिळेल आणि ट्रान्झिस्टर T1 काय होईल, पुन्हा ऑन होईल, म्हणजे देन ट्रान्झिस्टर T1 इज ऑन अँड नाव कॅपॅसिटर डिस्चार्जेस थ्रू T1 आणि पुन्हा मग कॅपॅसिटर काय होईल, ट्रान्झिस्टर 1च्या द्वारे डिस्चार्ज होईल. हेन्स 1 टायमिंग सायकल इज कम्प्लीट. तर अशा प्रकारे एक टायमिंग सायकल हे कंप्लीट होतं. याप्रमाणे स्टार्ट फ्रॉम दिस इज द 1 सेकंड, दिस इज द चार्जिंग टाईम अँड दिस इज डिस्चार्ज, दिस इज 1 सायकल. हिअर ऑल्सो सी दिस इज द 1 सायकल. हे पॉईंटपर्यंत एक सायकल कंप्लीट होतं. याप्रमाणे दिस इज 1 सायकल. तर अशा प्रकारे एक सायकल ही कंप्लीट होत असते. आता काय झालं की एक सायकल कंप्लीट झाली तर काय होईल, मग पुन्हा टू रिस्टार्ट द टाईम सायकल. मग पुन्हा रिस्टार्ट होईल टाईम सायकल येथून, म्हणजे हा वाला पिरियड ही पहा ही. तर याच्या वेळेस काय होईल, पुन्हा टेस्ट होईल. टू स्टार्ट द टायमिंग सायकल इट रिक्वायर 1 मोर ट्रिगरिंग पल्स. तर हे 1 मोर ट्रिगरिंग पल्स म्हणजे दिस 1. ह्या वेळेस मग पुन्हा तो कॅपॅसिटर चार्ज होईल आणि मग पुन्हा यावेळेस तो काय होईल, डिस्चार्ज होईल. तर याप्रमाणे या ठिकाणी याचं वर्किंग असते. याचा जो टाईम पिरियड असते, टाईम पिरियड ऑफ सायकल हा असतो 1.1 × C. हा एवढा असतो पहा. टाईम पिरियड ऑफ टायमिंग सायकल इज इक्वल टू 1.1 × असे. आता बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ R अँड C. आता हे कंपोनंटचे व्हॅल्यू जर आपण चेंज केलं तर हा काय चेंजेस द टाईम पिरियड ऑफ टायमिंग सायकल. तर ह्या टायमिंग सायकलचं आपण टायमिंग चेंज करू शकतो बाय. आणि या ठिकाणी म्हणून आपण व्हॅरिएबल रेजिस्टर लावलेला आहे R कॅपॅसिटरच्या स्ट्रिंगमध्ये. तर याप्रमाणे याचं वर्किंग असतं मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये. याच्यामध्ये एकच स्टेबल स्टेट असते आणि एक टेम्पररी स्टेट असते. तर याला स्टेट चेंज करण्यासाठी म्हणून बाहेरून ट्रिगरिंगची आवश्यकता असते. तर एवढं लक्षात ठेवायचं. आणि याचा उपयोग जो असते ते रॅम्प जनरेटर, फ्रिक्वेन्सी डिवायडर आणि
पल्स स्ट्रेचर म्हणून उपयोग केला जातो. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. याच्यानंतर पुढे बघूया आपण रॅम्प जनरेटर वगैरे. तर हे व्हिडिओ पुन्हा आपण पाहायचं, पॉज करू आणि अभ्यास करायचा. याचं जे स्टडी मटेरियल आहे त्याची PDF बनवून मी क्लासरूमवर टाकतच असतो, तर याचीही टाकणार आहे. तर ते पण आपल्या वहीमध्ये नोट करून घ्यायचे रजिस्टरमध्ये, आणि हे व्हिडिओ बार बघायचे, तेव्हा तुम्हाला रोसेल. आणि स्टडी मटेरियलचा उपयोग परीक्षेकरता तुम्हाला करता येईल. हा चॅप्टर संपल्यावर आपण याच्यावर टेस्ट घेऊ, आणि टेस्ट तुम्हाला देणं कंपल्सरी आवश्यक आहे. मॅडमने आज मेसेज पण टाकलेला आहे ग्रुपवर. ज्याने परीक्षा दिली नाही, टेस्ट दिलेली नाही, त्याच्या परीक्षेचा फॉर्मच भरता येणार नाही, म्हणजे त्याला परीक्षेला बसता येणार नाही. आणि म्हणून हे आपण सिरियसली घ्यायचं, हे व्हिडिओ बघायचं, वारंवार बघायचं. काही तुमचे प्रॉब्लेम असले तर ते समजून घ्यायचं, मला डायरेक्ट फोन करून विचारायचं, किंवा तुम्ही याच्यावर टाकायचं, क्लासरूमवर टाकायचं. तुम्हाला काय समजलं नाही ह्या पार्टमध्ये ते सगळं आपण डिस्कस करू शकतो. ओके, तर थांबतो या ठिकाणी. चला, ओके, धन्यवाद.